लोकांनी तिकडे आज स्नान केलेलं आहे, मंगल स्नान केलेलं आहे, कारण 144 वर्षात महाकुंभ येतं आणि हे मी फक्त पूर्ण क्रेडिट योगीजींना देईल. तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे? 100% प्रयत्न केलेला व्यवस्थित करायचा आणि व्यवस्थित झालेलं पण. आणि समजा हे अखिलेशच्या हातात असतं तर काय आलं असतं? धावपळ झाली. जसं चालतंय तसं चालतं. मॅनेजमेंटचं महाकुंभच होतं. ओके. तर आम्ही एक 4-5 जण मिळून एक स्पेशली त्याच्यासाठीच 21 तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे आज 25 तारखेपर्यंत एक महाकुंभ, त्याच्यानंतर वाराणसी म्हणजे आपलं हे आपलं काशी विश्वेश्वर, आणि त्याच्यानंतर लगेचच अयोध्या सुद्धा. क्या बात आहे. 3 धार्मिक स्थळ. उज्जैन नाही केलं. जय श्रीराम. आपण आपलं नाव आणि कुठून आला तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातूनच शेंद्रा MIDCच्या जवळ असलेल्या वडख्या गावातून आलेलो आहे. ओके. आपलं नाव सांगा प्लीज. माझं नाव रोहित संतोष काकडे. हा दादा तुमचं? राहुल पाटील. ओके. माझं नाव प्रदीप सुनील काकडे. क्या बात आहे. हा मग कुठे गेलेले आता तुम्ही? आम्ही उज्जैन महाकुंभ म्हणजे उद्देश महाकुंभ होता. उद्देश आमचं महाकुंभच होतं. ओके. तर आम्ही एक 4-5 जण मिळून एक स्पेशली त्याच्यासाठीच 21 तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे आज 25 तारखेपर्यंत एक महाकुंभ, त्याच्यानंतर वाराणसी म्हणजे आपलं हे आपलं काशी विश्वेश्वर, आणि त्याच्यानंतर लगेचच अयोध्या सुद्धा. क्या बात आहे. 3 धार्मिक स्थळ. उज्जैन नाही केलं? नाही, उज्जैन नाही केलं. अच्छा, पण काशीला गर्दी होती का? हो, काशीला गर्दी खूप होती. मला पण भरपूर लोक रोखत होते, काशीला जाऊ नको रे, भरपूर गर्दी आहे. मी तो नंदी 800 वर्ष वाट बघू शकतो, मी 8 तास वाट बघू शकत नाही का? अजूनपर्यंत नंदीला महादेव भेटले नाहीत. सगळ्यांनी बघायलाच पाहिजे, वाट बघायलाच पाहिजे. अजून पण नंदीवर केस चालू आहे. बरोबर आहे. हा, मग तुम्हाला तिकडचं आयोजन, तिकडच्या लोकांची जे सुविधा असुविधा जे काय होतं त्याबद्दल काय बोलायचं? त्याबद्दल सांगायचं ही सुविधा आपण सुविधा सुविधा एकदम म्हणजे व्यवस्थित होती आणि साफसफाई पण चांगली होती. साफसफाई फक्त थोडंसं मिसमॅच होतं ते पोलिसांचं, ट्रॅफिकमुळे मिसमॅच होतं. नाही ते मिसमॅच नाही साहेब. जर ते ट्रॅफिक त्यांनी बाहेर अडवली नसते ना तर आतमध्ये खतरनाक ट्रॅफिक, कारण गल्ल्या छोटे छोटे आहेत, कारण गाव आहे छोटं. त्याच्यात विषय कसा आहे, प्रत्येक जण त्याच्या मनाने जर राहायला लागला तर अडचणी प्रत्येकाला तयारच होणार. एक्झॅक्टली. आणि 4 व्हीलर ट्रॅव्हल आणि त्यांचे लोकल यांची असं स्पेशल पार्किंग पाहिजे होती ऍक्च्युली. ती सगळी एक खट्टी केली त्याची, त्यामुळे थोडंसं नाही. पण साहेब एवढ्या लोकांचं नियोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तरी पण मला वाटतं आतापर्यंत 58 करोड लोकांनी तिकडे आज स्नान केलेलं आहे, मंगल स्नान केलेलं आहे, कारण 144 वर्षात महाकुंभ येतं आणि हे मी फक्त पूर्ण क्रेडिट योगीजींना देईल. तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे? 100% प्रयत्न केलेला व्यवस्थित करायचा आणि व्यवस्थित झालेलं पण. आणि समजा हे अखिलेशच्या हातात असतं तर काय आलं असतं? धावपळ झाली. जसं चालतंय तसं चालतं. मॅनेजमेंट थोडी कमी असते, मिसमॅनेजमेंट असते, जिम्मेदारी त्यांच्यावर पण असते. पण थोडंसं जसं योगीजी हँडल केलं त्या प्रकारे एवढं चांगल्याने हँडल केलं. बाकी पोलीस प्रशासनचं म्हणजे पब्लिक साठी सिक्युरिटी आणि महत्वाचा वाटा होता त्याच्यात, कारण आम्हाला सपोर्ट खूप करतात तिकडे. अडचण आली नाही, कुठेही असं अनसेफ वगैरे फील झालं नाही. आमच्या मुंबईच्या लालबागच्या राजाला 50,000 लोक आले की धक्कमबुक्की, टपली मारतात, काय करतात. तर तुम्हाला इकडे काय वाटतं, किती लोक असतील? आणि तुम्ही स्वतः गर्दी किती लोकांची बघितली अंदाजे? गर्दी भरपूर होती, कारण आम्हाला गर्दी होती. 20 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम होतं फुल. असं वाटलं नाही की नाही आता इथून गेलं पाहिजे किंवा रिटर्न जाऊया, असं फिलिंग आलंच नाही तिथं. की जितका वेळ आम्हाला संभाजीनगर ते प्रयागराज लागला तितका वेळ आम्हाला तो 20 किलोमीटर मधला. एकंदरीत तुमचा अनुभव चांगला होता. म्हणजे बरेच लोक नेगेटिव्ह बोलतात की एवढी लोक तिकडे हागंदारी असेल, हे असेल, ते असेल, घाण असेल, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? तसं काही जर व्यवस्थित नाही, माझं फक्त ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ती दुर्व्यवस्था झाली. माझं याच्यावर कसं मत आहे माहिती आहे का, भारतातली जर प्रत्येक 3रा माणूस जर प्रयागराज ह्या एका सिटीमध्ये जर या महिनाभरात जर येण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला हँडल करायचं म्हणल्यावर ती खूप मोठी
गोष्ट आहे, कारण भारतासाठी जी पॉप्युलेशन खूप मोठी एक्झॅक्टली जगातलं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपल्याकडे आहे. पॉप्युलेशन असलेला कंट्री भारत आहे. त्याच्यातलं क्षेत्रफळ प्रत्येक कमी आणि पॉप्युलेशन जास्त. एक्झॅक्टली त्याच्यातला प्रत्येक तिसरा माणूस जर प्रयागराज मध्ये जाणार आहे तर त्याचं तुम्हाला हँडलिंग करणं जडच जाणार. इट्स नॉट इझी. यस एक्झॅक्टली. ओके, मग एकंदरीत अनुभव तुमचा चांगला होता. एनिवेज खूप खूप धन्यवाद. आपण खूप चांगली प्रतिक्रिया दिली आणि परत छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.